केलेलं नाहीये. तर अशा सर्वांनी करून टाकला किती करून लोकांचा मैदान में सड़कों के सम्मान में महासंघ मैदान में रियाज भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एलपीजी का दर कमी झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालंच पाहिजे. नोटबंदी पण परवा आपण गेल्या काही दिवसात तुम्हारे साथ हैं. रियाज भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा अरे हटाव, चालक बचाव. पालकमंत्र्यांचा आज दिनांक 12 मे 2026 वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा वर्धापन दिवस पण आहे आणि चालकांच्या हितासाठी कल्याणासाठी आज पूनम गेट येथे धरणे आंदोलन, एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या आंदोलनाचा मुख्य उद्देश एकच होता की चालकांना न्याय मिळण्यासाठी, चालकांना सन्मान मिळण्यासाठी महासंघाने रस्त्यावर उतरून एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन केलं. याचे मूळ मुद्दे होते की चालकांना चालक कल्याणकारी मंडळामध्ये मात्र ₹1 फी प्रमाणे सभासद नोंदणी झाली पाहिजे. त्याचबरोबर एलपीजी दर जे ₹42 होते आज 100 पेक्षा जास्त झालेले. एलपीजी दर कमी झाले पाहिजे. त्याचबरोबर सर्व 10चे 10 एलपीजी पंप नियमितपणे चालू झाले पाहिजे आणि त्याचबरोबर सर्व चालकांना कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून किमान वर्षात एक गणवेश कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून मिळाला पाहिजे. त्याचबरोबर थर्ड पार्टी इन्शुरन्स जे वाहन चालकांना लागू आहे ते थर्ड पार्टी इन्शुरन्स कल्याणकारी मंडळातर्फे मिळायला पाहिजे. त्याचबरोबर सर्व चालकांना कल्याणकारी मंडळ योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावं. तसेच या कल्याणकारी मंडळामध्ये जे विविध योजना आहेत ते योजना तात्काळ लागू करण्यात यावं. असे विविध योजनांच्या विविध मागण्यांचा प्रश्न घेऊन वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आज रस्त्यावर उतरून लाक्षणिक एक दिवसीय आंदोलन संपन्न केलं. मी सर्व चालक बांधवांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आज येत्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि सरकारला एक जाग आणण्याचा प्रयत्न महासंघाने केलेला आहे. तर आम्ही या सरकारला एकच सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर जागे झाले नाही तर हे चालक बांधू सर्व चालक